काँग्रेसचे 2 आमदार हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर ही भेट झाल्याची माहिती कळते। या भेटीचे ही एक्सक्लुझिव्ह फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेत। विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांवर विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा सुद्धा आरोप होतोय। त्यामुळे आता हे 2 काँग्रेसचे आमदार काँग्रेसची साथ सोडून आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे। अधिकचे अपडेट यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे। सुनील, काय अधिकचे अपडेट? आपण बघतो की विधान परिषद निवडणुकीच्या पद्धतीने क्रॉस वोटिंग झालं होतं आणि 5 ते 6 आमदारांनी काँग्रेसच्या हे क्रॉस वोटिंग केलं होतं। त्यामुळे आता हायकमांड कारवाई करणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती यांचं तिकीट सुद्धा कापल्याची शक्यता आहे। त्यामध्ये हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर या आमदारांचा सुद्धा समावेश होता। इगतपुरीचे आमदार आहेत हिरामण खोसकर, तर नांदेड जिल्ह्यातील आमदार आहेत जितेश अंतापूरकर आणि हे अंतापूरकर हे नांदेडचे जे खासदार आहेत अशोक चव्हाण त्यांचे समर्थक मानले जातात। त्यामुळे एकूणच भाजप किंवा शिंदे जे आहेत त्यांच्या पक्षामध्ये आलटून पालटून इन्कमिंग सुरू होतं की काय अशी चर्चा आहे। कारण की हे आमदार भाजपमध्ये जाणार की शिंदे गटात जाणार याची चर्चा सुरू असताना या दोन्ही आमदारांनी आता शिंदे गटाची भेट घेतलेली आहे। त्यामुळे चर्चा वाढू लागली आहे की हे आमदार आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। सुनील, काल जी नेमकी ही भेट झाली ज्याचे फोटो सध्या आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दाखवतोय प्रेक्षकांना, या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल काही माहिती मिळू शकली का? निश्चित आपण बघतो की साधारण जो इगतपुरीचा मतदारसंघ आहे तो काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी त्या ठिकाणी लढत होती आणि हा मतदारसंघ महायुती जर झाली तर तो शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेले की ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्यांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवरती ही प्राथमिक चर्चा असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचबरोबर जरी आमदारांकडून वेगवेगळ्या पातळीवरती सांगितलं जातं की विकास कामांसाठी ही भेट झाली, पण अशा पद्धतीनं रात्री जाऊन भेटणार आणि हेच 2 आमदार त्यांनी क्रॉस वोटिंग मध्ये केलेल्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता। त्यामुळे त्यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाच्या संदर्भातली शक्यता बळावलेली दिसून येते। अगदीच धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, काँग्रेसचे 2 आमदार आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे आणि मुख्य म्हणजे हे 2 आमदार आणि यांच्या भेटीची ही महत्त्वाची दृश्य।